108 रुग्णवाहिकेचा दरवाजा अर्धा तास उघडलाच नाही। नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात 108 रुग्णवाहिकांची दुरावस्था रुग्णांच्या जीवावर बेतत आहे। अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे कांद्याची वाहतूक करताना ट्रकवरून पडलेल्या तरुणाला गंभीर दुखापत झाली। तातडीने 108 वर संपर्क साधण्यात आला, मात्र स्थानिक रुग्णवाहिका अनुपलब्ध असल्याने रनाळा येथून आलेल्या रुग्णवाहिकेतून त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। मात्र रुग्णवाहिकेचा दरवाजा सुमारे अर्धा तास उघडत नसल्यामुळे रुग्णाला बाहेर काढणे अशक्य झाले। हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या घटनेमुळे रुग्णवाहिकांच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सध्या जिल्ह्यातील सर्व 14 रुग्णवाहिका 11 वर्षापासून जुन्या असून अनेक वेळा नादुरुस्त अवस्थेत गॅरेजमध्ये दिसून येतात। तांत्रिक बिघाड, दरवाजांना गंज आणि अपुऱ्या सुविधा यामुळे वेळेवर उपचार मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे। रुग्णवाहिका समन्वयकांनी दरवाजाला गंज लागल्यामुळे उघडण्यास वेळ लागल्याचे कबूल केले। जिल्हा प्रशासनाकडे वारंवार नवीन रुग्णवाहिकांसाठी मागणी करण्यात आली असली तरी अद्यापही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे। अशा रुग्णवाहिकांवर जर आरोग्य सेवा अवलंबून असेल तर सामान्य जनतेचा जीव वाचवण्याची खात्री कोण घेणार, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे।